आज आपण बघा ही कटवरची स्लीव डिझाईन शिवणार आहे. तर त्यासाठी मी काय काय केलंय तुम्हाला सांगते. तर हे पहा, हे अस्तर आहे आणि ब्लाऊज हा सुईचा ठेवला आहे. ही उलटी बाजू आहे बघा. हे मी पलटी ठेवलं नाही, असं नाही का विरुद्ध दिशेला, हे सरळच ठेवलंय. आणि ह्या कॅनव्हासवर मी कटवरची डिझाईन काढली आणि पहा हे कॅनव्हासवरती अस्तर आणि कॅनव्हास ठेवले. याला असं पाव इंच मोडपून घ्यायचंय. तर चला आपण आता सुरुवात करू. तर ह्या स्लीवमध्ये पहा बघा, इथं आपण हे मोडपून घेतोय आधी इथं. नंतर आपण ते पलटी करणार आहे. पुन घेतलंय हे बघा. आणि आता शिलाई छोटी करायची आणि कटवर्क आहे ना त्याच्या बरोबर असं गोल गोल शिवून घ्यायचं. पहा, शिलाई शक्यतो बारीक ठेवायची, म्हणजे मशीन आहे ना काय होतं जास्त फास्ट पळत नाही. मोठी शिलाई ठेवली का मशीन अशी फास्ट पळते आणि आपल्याला ज्या आकारावर जिथं वळायचं आहे ना तिथं न वळता कुठं फास्ट मशीन पळते. तर हे बघा, हे कोण्यापाशी आलं का असं सुई खाली टेकून ठेवायची, दाब उचलायचा आणि मग परत ह्या गोल चक्राला शिवून घ्यायचं. सगळ्याला असं सेम हीच पद्धत, कोणा दाबायचा आणि गोल फिरायचं. हे पहा, आता अशा प्रकारे माझं बघा शिवून झालंय. आता आपलं हे शिवून झालंय बघा. कटवर्क व्हायचं हे पूर्ण शिवून घेतलंय बघा आपण. आता याला आहे ना हे असं कट करून घ्यायचं थोडंसं, एक शिलाईचं मार्जिंग नाही का असं थोडंसं, आणि हे असं गोल कट करून घ्यायचं. हे पहा, अशा प्रकारे हे पूर्ण कट करून घ्यायचं. आणि हे पहा, आता आपलं हे पूर्ण कट झालंय हे बघा. आता याला काय करायचं, इथं परत कात्री मारून घ्यायची का या कोण्यांमध्ये, म्हणजे आपल्याला आहे ना पलटता येतं. असं सगळी कात्री मारून घ्यायची. तर हे पहा, आता आपलं पूर्ण बघा हे शिवून झाले, कापून झाले हे जायचं. आणि आता असं बोट घालून बघा हे कोणे ना पलटून घ्यायचे मैत्रिणींनो. हे पहा असे. आणि हे बघा अशा प्रकारे हे सगळे कोणे काढून घ्यायचे. आपले सगळं पलटून झाल्यात कोणे. हे बघा, ते व्यवस्थित नाही का हे कट वगैरे असे जिथं पीळ पडतोय तिथं हे असं करायचं, म्हणजे तो पीळ पण निघतो.